कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ 14 वर्षाच्या शाळकरी मुलीवर 7 नराधमांकडून सामूहिक अत्याचार. इचलकरंजीतून एक अत्यंत सुन्न करणारी आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. आपल्याकडे तुझे नग्न व्हिडिओ आहेत अशी भीती दाखवून एका 14 वर्षाच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही तर त्याचा व्हिडिओ बनवून पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळही केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 7 जणांवर पोक्सो आणि सामूहिक अत्याचार यासारख्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 मुख्य आरोपींना अटक केली असून 4 अल्पवयीन संशयितांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. अमन सादम शेख वय 20 वर्ष, अल्ताफ बशीर नायकवडे वय 21 वर्ष आणि अनिकेत संजय भोरे वय 23 वर्ष तिघेही राहणार इचलकरंजी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आणि वय आहे. एका 14 वर्षाच्या निष्पाप शाळकरी मुलीला मोबाईलवर काहीतरी दाखवण्याच्या बहाण्याने एका संशयिताच्या घरी बोलावण्यात आले होते. तिथे तिचा नग्न व्हिडिओ असल्याची खोटी भीती दाखवून नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आणि या अत्याचाराचा व्हिडिओही तयार केला. गेल्या 2 महिन्यात या 7 जणांनी पीडितेला धमकावत तिचा वारंवार विनयभंग केला. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून अखेर पीडितेने आणि तिच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली असतानाही पोलिसांनी ही माहिती प्रसार माध्यमांपासून दडपण्याचा प्रयत्न का केला, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. हे वृत्त शहरात पसरताच नागरिकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली असून या नराधमांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता संपूर्ण इचलकरंजीतून केली जात आहे.